नागपुर महानगर पालिका चुनाव में अब रंग चढ़ने लगा है। रविवार को प्रभाग क्रमांक 17 से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार श्रद्धा चुटेले, प्रमोद चिखले, सविता धर्मारे और मनोज साबड़े ने बोरकर नगर व इमामवाड़ा परिसर में पदयात्रा निकालकर जनसंपर्क किया। पदयात्रा के दौरान भाजपा उम्मीदवारों ने नागरिकों से सीधा संवाद साधते हुए उनकी समस्याएं सुनी। स्थानीय लोगों ने सड़क, पानी, साफ सफाई, ड्रेनेज और अन्य मूलभूत सुविधाओं से जुड़े मुद्दे उम्मीदवारों के सामने रखे। इस अवसर पर उम्मीदवारों ने कहा कि भाजपा को अवसर मिलने पर प्रभाग के समग्र विकास के लिए ठोस कदम उठाए जाएंगे और नागरिकों की समस्याओं का प्राथमिकता से समाधान किया जाएगा। पदयात्रा को क्षेत्रवासियों का अच्छा समर्थन मिला, जिससे चुनावी माहौल में उत्साह बढ़ता नजर आया। लोगों से बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है, जीतकर पक्का आएंगे ऐसा लग रहा है। अभी तो आज से शुरुआत हुई है पदयात्रा की, अब आप शाम से भी फिर और 4-5 बजे से फिर शुरू करेंगे, अभी 1-1:30 बजे तक की अभी चलेंगे। कहाँ फिनिश होता है फिर कार्यालय में सब जमा होकर शाम को फिर से और 4 बजे से शुरुआत करेंगे पदयात्रा की। आज से हमारी पदयात्रा चालू हुई है। आज हमने हमारा ऑफिस का ओपनिंग भी किया है। लोगों की बहुत यानी कि अच्छा रिजल्ट दिख रहा है हमको। हम आगे जाके 4 ही उम्मीदवार जीत के आएंगे और ये वाला यानी कि जितने भी प्रॉब्लम है वो पूरी सॉल्व करेंगे और जीत के आएंगे और आपका नाम यानी कि रोशन करेंगे। लोकांची चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोक आज तुम्ही पाहूनच राहिले, लोकांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्व सहकार्य करत आहे आणि हा प्रभाग आम्ही आमचे जे कामं आहे आमच्या कामाच्या विकासाच्या भरोशावर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे नितीनजी आहेत ते नागपूर शहराचा विकास करतच आहे, पण आम्ही नगरसेवक असताना आम्ही हा जो प्रभागाचा जो विकास केला हे जनतेला माहीत आहे। कुणाला सांगायची जरूरत नाही, विरोधी काय म्हणतात काय नाही ते सांगायची जरूरत नाही। माझं असं म्हणणं आहे की विरोधी आमच्याबद्दल बोलतच आहे, तर विरोधी ज्या एरियातून कधी लढले त्या एरियातून त्यांच्या परिसरातून जनतेने त्यांचं हे करावं, तिथलं निरीक्षण करावं की ते किती सक्षम आहे आणि आम्ही किती सक्षम आहे। आमचं काम बोलते, आम्ही आमचं नाव नुसतं कामाच्या भरोशा झालेलं आहे। त्याच्यामुळे प्रभाग 17 आम्ही 4 उमेदवार चांगल्या बहुमताने निवडून आणू ही मला जनतेपासून आशा आहे। या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळणार आहे, कारण महायुतीचे पूर्ण उमेदवार या नागपूर शहरात विजयाच्या मार्गावर प्रशस्त होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 120+ नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पूर्ण उमेदवार निवडून येतील एवढी आशा मला नक्की आहे।